आपल्याला ऐकायला मिळते आणि हे जे नुकसान आहे न भरून निघणारं नुकसान आहे. मुख्यमंत्री आले होते आणि सरसकट मदत करू असं त्यांचं म्हणणं होतं. मला असं वाटतं की ते म्हणजे एवढं विदारक चित्र पाहिल्यानंतर कशाची वाट बघतायत मला लक्षात येत नाही आहे. हे चित्र बोलकं आहे आणि म्हणून त्यांनी कालच जाहीर केलं पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर अंमलबजावणी झाली असती. मुळात सगळीकडे ओल्या दुष्काळाची मागणी होते. ओला दुष्काळ ही टर्मच नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही मदत करू, वेळ मारून नाही. ओला दुष्काळ ही सामान्य माणसाची भावना आहे. मग आता ही भावना जर राज्यकर्त्याला मान्य नसेल तर त्याच्यावर काय बोलावं. पण हा वेळ काढू पण आहे. आता 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अजून जमिनी पूर्णतः चिखलात आहेत. शेतकऱ्याचा आक्रोश दिसतोय. सरकारकडनं ज्या तातडीनं काही भूमिका घेणं अपेक्षित होतं, सरकार ती भूमिका घेताना दिसत नाही आहे आणि चालढकल करण्याची भूमिका सरकारनं स्वीकारली असं दिसतंय. त्यामुळं शेतकरी संतप्त आहेत आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला जर तुम्ही तातडीनं मदत जाहीर नाही केली किंवा आश्वासक तुम्ही जर भूमिका नाही घेतली तर तो कोणाकडे पाहणार. सरकारचं असं म्हणणं आहे, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, आमचं सगळं मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरलेलं आहे आणि आम्ही वेदना समजून. शेतकऱ्यांनी काय म्हटलं, तुम्ही रस्त्यावर उतरू नका, मंत्रालयात बसा, पण तुम्ही जाहीर करा मदत, असं शेतकरी म्हणतात. तुमच्याच वाहिन्यांवर मी ऐकलं. अपेक्षा आहे एकरी 50,000, हेक्टरी 50,000, काय ती रास्त आहे. हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याने जी मदत ही भूमिका किंबहुना मागणी नोंदवलेली आहे ही रास्त आहे आणि हे चित्र जर आपण पाहिलं हे बोलकं आहे. आता ह्याला कुठल्या पंचनाम्याची गरज नाही किंवा कुठल्याही अभ्यासाची गरज नाही. पंजाबमध्ये 50,000 एकरी हेक्टरी तिकडे मदत मिळू शकते. महाराष्ट्रात काय मिळू शकत नाही. सगळ्या योजनांना मिळालीच पाहिजे. आता तुम्ही इथं बांधावर आलात, उद्धवजी येत आहेत, पण त्यावर आता डीसीम असं म्हणाले सकाळी एकनाथ शिंदे की आम्ही पाहणी केलेली आहे, आता ते पाहणी करून मदत करणार आहेत का. नाही, आता मला असं वाटतं त्याच्यावर काही राजकीय टिप्पण्या करायची गरज नाही. शेवटी शेतकरी अडचणीत आहे, महाराष्ट्र अडचणीत आहे, मराठवाडा अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला म्हणजे त्याची विचारपूस करायला सुद्धा आता यायचं नाही का. मग सरकारचं काय म्हणणं आहे. सरकारबरोबर विरोधी पक्षाची आधाराची गरज शेतकऱ्यांना आहे असं शेतकरी म्हणतात. तर काँग्रेसकडून काय आधार देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट सर्व निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार म्हणाले. ती सरसकट मदत तुटपुंजी आहे. त्यांनी जो आकडा जाहीर केलाय किंबहुना आकडा जो आमच्यापर्यंत येतोय तो तुटपुंज आहे. त्याच्याने काही होणार नाही. त्या आकड्यामध्ये सुद्धा वृद्धी करण्याची मागणी सामान्य शेतकऱ्याची आहे. सरकारने याची नोंद घेतली पाहिजे. पालकमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ हा शब्द शासकीय दप्तरी नोंदच नाही अशी. आता ओला दुष्काळ मी ऐकलं, बोली भाषा वगैरे आहे, पण ती भावना आहे सामान्य माणसाची. ओला दुष्काळ झाल्यानंतर वेगळे निकष आहेत ना. आहेतच आणि त्या निकषाद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची भूमिका आहे आणि प्रमुख मागणी आहे. मांजरा काठावर ऊस शेतीचं देखील मोठं नुकसान झालं. आता स्वतंत्र पंचनाम्याची मागणी. शेतीची पंचनामे करण्याची व्यवस्था आणि तरतूद आहेच ना आणि ऊस हे पीक बागायती खाली येतं. त्यामुळं त्याच्यामध्ये काही फार वेगळा नियम म्हणजे असण्याची गरज नाही.